पण जिल्हा नियोजन समितीकडून आम्हाला घंटागाडी खरेदी करण्यासाठी निधी मिळाल्यानंतर आपण शहरात 35 घंटागाड्या, 2 JCB, 3 टिप्परची खरेदी केली. जे सर्व वाहनं आज रोजी उपयोगात घेऊन आपण शहरातील सर्व प्रभागांच्या मधून घनकचऱ्याचं संकलन करतो आहोत. प्रत्येक प्रभागाला एक एक घंटागाडी दिलेली आहे. ज्या प्रभागाचं क्षेत्र मोठं आहे, आउटस्कर्ट्सचे जे एरिया आहेत त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी आपली घंटागाडी किंवा जास्तीत जास्त तिसऱ्या दिवशी घंटागाडी प्रत्येक भागात जाते. आणि ज्या ठिकाणी कंजेस्टेड एरिया आहे तिथं मात्र दररोज त्या भागामध्ये घंटागाडी जाते आहे. शहरातील नागरिकांनी मात्र घंटागाडीमध्येच कचरा टाकणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेला असं निदर्शनास येत आहे की व्यापारी मंडळी आहेत किंवा नागरिक आहेत, हे त्यांना वाटेल त्यांच्या सोयीनं बऱ्याच ओपन स्पेसेसवर कचरा टाकत आहेत. ज्याचा परिणाम असा होतो की नगरपालिकेकडं आज रोजी जे मर्यादित सोर्सेस आहेत, माणसं जी कमी आहेत, ते लोक कचरा उचलण्यासाठी मग आम्हाला वापरावे लागत आहेत. त्याचा परिणाम असा होतो की आम्हाला नाली काढण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. त्यामुळं नगरपालिकेनं घंटागाडीची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर प्रत्येक नागरिकानं घंटागाडीत कचरा टाकणं आवश्यक आहे. ज्या भागात घंटागाडी येत नाही त्या भागातील आपण नगरसेवकांना किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करून जर सांगितलं तर आम्ही त्या भागात घंटागाडी निश्चितच दररोज कसं येईल, नियमितपणे कसं येईल हे पाहू. परंतु सर्व नागरिकांनी घंटागाडीत कचरा टाकणं आवश्यक आहे. नगरपालिकेचं डम्पिंग साईट जे आहे ते लांब असल्यामुळं असेल किंवा काही वेळेला त्या डम्पिंग साईटवर जाता आलं नाही म्हणून असेल, पण नगरपालिकेच्या काही घंटागाडी आणि जे ट्रॅक्टर नगरपालिकेनं भाड्यानं लावलेली आहेत, विशेषतः त्या ट्रॅक्टरनी अंकुशनगर रस्त्यावर काही ठिकाणी कचरा टाकल्याचं आणि खंडेश्वरीचा जो खिंड रस्ता आहे तिथं कचरा टाकल्याचं माझ्या निदर्शनास आले. मी परवा सर्व आमचे जे ड्रायव्हर्स आहेत त्यांना बोलवून सक्त सूचना दिल्यात की यानंतर जर अशा भागामध्ये कचरा टाकताना आपली कुठलीही घंटागाडी आढळली तर हे सगळे जे आमचे कर्मचारी आहेत ते कायमस्वरूपी कर्मचारी आहेत, त्यांच्यावर आम्ही शिस्तभंगाची कार्यवाही करणार. आपल्याकडं जी परिस्थिती आज रोजी आहे, माजलगाव धरणातून आपण 49 MLD पाणी उचलणं अपेक्षित असताना आपलं लोड एक्सटेन्शन मंजूर नाही, म्हणजे विद्युत भार तेवढा मंजूर नाही. आपल्या नगरपालिकेवर विद्युत बिलाचं 52 कोटी रुपयाचं थकबाकी आहे आणि ते दिल्याशिवाय आपला अतिरिक्तचा विद्युत भार मंजूर होणार नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेता आज रोजी नगरपालिकेकडून कमी क्षमतेनं पाणी उचलणं सुरू आहे. साधारण 30 ते 32 MLD पाणी आपण दोन्ही धरणाकडून मिळून आपण घेतो आहोत. या पाण्याचं आम्ही पूर्ण वेळ नियोजन करून जेवढ्या जास्त क्षमतेनं भागामध्ये पाणी सोडता येईल तेवढं आम्ही पाणी सोडत आहोत. सर्व नागरिकांनी सुद्धा वापरकर्त्यांनी ह्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की आपलं पाणी वापर झाल्यानंतर टॅप जर बंद केला, नळाची तोटी जर बंद केली तर पुढील भागातील लोकांना पाणी मिळेल आणि त्या भागामध्ये आम्हाला पाण्याचं नियोजन योग्य पद्धतीनं करता येईल. काही भागामध्ये तोटी उघडं ठेवणं, नाल्यामध्ये पाईप काढून देणं असे प्रकार करून पाण्याची नासाडी होते आणि त्यामुळं आपल्याच शहरातील अन्य भागामध्ये मात्र पाणी मिळत नाही. त्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सर्व नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करायचा आहे आणि नाल्यामध्ये किंवा तोटी उघडी ठेवून नळाचा वापर करू नये ही आम्ही नगरपालिकेच्या वतीनं सर्व नागरिकांना विनंती करतो. नगर परिषद बीडकडं नव्यानं आलेल्या घंटागाड्या 35 आहेत आणि जुन्या 1-2 अशा 37 घंटागाड्या आज रोजी सुरू आहेत. 6 टिप्पर, जुने 3 आणि नवीन 3 असे 6 टिप्पर, 3 JCB, 2 कॉम्पॅक्टर यांच्याद्वारे घनकचऱ्याचं संकलन नियमितपणे आपलं जे सुरू असतं ते आहे. याशिवाय आपण ट्रॅक्टरद्वारे कचऱ्याचं वगैरे संकलन करतो किंवा नालीतील गाळ काढतो. तर हे ट्रॅक्टर मात्र आपण भाड्यानं लावलेली आहेत. आपल्याला मनुष्यबळाची जास्तीची आवश्यकता असताना 3 लाख लोकसंख्येमागं आपल्या नगरपालिकेची साधारण 275च्या जवळपास सफाई कामगार ग्राउंडवर काम करतात. या सर्व लोकांकडून आपल्याला रस्त्यांची स्वच्छता, नाल्या काढणं आहे, घंटागाड्या चालवणं, घंटागाड्यामध्ये कचरा कलेक्ट करणं, सर्व वाहनं चालवणं
गार्डनिंगचं काम करणं, ज्या ज्या हे आहेत त्या ठिकाणी गार्डन कटिंगचं काम करणं, या पद्धतीची सर्व कामं करावी लागतात. वित्त आयोगाचा निधी जर उपलब्ध झाला, मागील 2 वर्षापासून वित्त आयोगाचा निधी उपलब्ध झाला नाही, तो जर उपलब्ध झाला तर अतिरिक्तचं मनुष्यबळ आणि अतिरिक्तचे काही वाहनं घेऊन आपल्या नगरपालिकेतील संपूर्ण भागाचा कचरा आपल्याला गोळा करावा लागेल आणि त्याचं विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. सर, किती मनुष्यबळ सध्या आपल्याकडे उपलब्ध आहे? साधारण 275च्या जवळपास आपले कर्मचारी आज रोजी फील्डवरती आहेत, परंतु लोकसंख्या जी वाढ झालेली लोकसंख्या आहे, कमर्शियल एरियाज आहेत, दररोजची स्वच्छता आहे, हे लक्षात घेता आणखी 100 कर्मचाऱ्यांची आम्हाला गरज आहे. ट्रॅक्टर आणि काही कॉम्पॅक्टरची पण आम्हाला भाड्यानं लावून या कचऱ्याचं संकलन करणं गरजेचं आहे. त्यामुळं वित्त आयोगाचा निधी उपलब्ध झाल्यानंतर या गोष्टीसाठीचं निविदा पब्लिश करून आम्ही त्याचं नियोजन करणार आहोत. नागरिकांना असं आव्हान आहे की नागरिकांनी व्यर्थ कचरा म्हणजे रस्त्यावर टाकू नये. ज्यावेळेस घंटागाडी येईल त्यावेळेस टाकावी. जर घंटागाडी नाही आली तर तुम्ही स्वच्छता विभागाला या त्याला तुम्ही तक्रार करा की आमच्याकडे घंटागाडी येत नाही आहे, पण रस्त्यावर कचरा टाकू नये. जे नगरसेवक आहेत आपापल्या वार्डमध्ये, तर आपापल्या वार्डमध्ये नगरसेवकांनी सुद्धा तिथल्या नागरिकांना सांगायला पाहिजे की रस्त्यावर कचरा टाकू नका, घंटागाडी असेल त्या घंटागाडीतच कचरा टाका. आणि जर नाही तर तुम्ही तक्रार करू शकतात नगर परिषदेकडून. जे म्हणजे सभापती आहेत त्याचे स्वच्छतेचे, त्याच्यावर तुम्ही तक्रार करू शकता. आणि नगरसेवकाचं पण काम आहे जाऊन सांगणं की आपल्या वार्डामध्ये की काय की वार्डामध्ये आपण काय व्यवस्था करायला पाहिजे, काय स्वच्छता करायला पाहिजे, हे त्यांनी पण सांगायला पाहिजे. आणि ही प्रशासनाची जबाबदारी नसून ही नागरिकाची सुद्धा जबाबदारी. आम्ही तर प्रयत्न करतोच आणि करणारच आहेत, कारण स्वच्छतेकडेच जास्त लक्ष आहे, त्यामुळे आम्ही प्रयत्न करणारच आहे. पण थोडीफार नागरिकांनी सुद्धा जबाबदारी घ्यायला पाहिजे. बीड नगर परिषदेतर्फे आम्ही स्वच्छता मोहीम सुरू केलेली आहे. ती स्वच्छता मोहीम आम्ही यासाठी सुरू केलेली आहे की शहरात जवळपास बऱ्याच वर्षापासून स्वच्छतेकडे प्रशासनाचं नगरपालिकेचं थोडंसं ते वेळ देऊ शकले नाही किंवा तिथं कर्मचारी अपुरे आहेत. यामुळे आम्ही स्वच्छता मोहीम विशेष करून ठेवली तिथं. स्वच्छता मोहिमेत आम्हाला अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं होतं. त्यांच्या माध्यमातून आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली बीड नगरपालिकेचं आम्ही स्वच्छतेचं जवळपास तुम्ही पहा की ज्यावेळेसपासून नगरपालिका आणि आमची कौन्सिल आली, माननीय अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगलं काम करत आहोत. आम्ही हे सांगत नाही की सर्व काम झाले, सर्व काम होणार बी नाही. त्याचं कारण हे की बाबा आज कचरा उचलला की एका तासाने तो कचरा अजून त्या ठिकाणी तितकाच दिसतो. हे नगरपालिका प्रशासन किंवा नगरपालिकेचंच कर्तव्य नाही, हे कर्तव्य नागरिकांचं आहे, हे कर्तव्य पत्रकार आणि सामाजिक संघटनांचं आहे. हे लोकांनी ज्यावेळेस कचरा टाकते त्यावेळेस कुणाला तरी तिथे थांबवलं पाहिजे. ठीक आहे, त्या दंडात्मक कारवाई हे ते सर्व करू, पण आधी आम्ही बीड स्वच्छसाठी जो जुना कचरा, मोठे मोठे डेपो जमलेले आहेत, तुम्ही पहा जे 10 वर्षात जितका कचरा त्या डेपोत आहे, ह्या 1-1.5 महिन्यात त्याच्यापेक्षा 1.5 पटीनं कचरा तिथं जमलेला आहे. ह्याचं कारणच आहे की आम्ही कचरा तुम्ही 10 वर्षात जितका उचलला नाही तितका ह्या 1.5 महिन्यात कचरा उचलल्याचा दिसतो. आणि विशेष मोहिमेत आम्ही 1 रुपयाही नगरपालिकेचा जास्तीचा खर्च केलेला नाही. जी यंत्रणा अवेलेबल आहे त्यातच ते काम केलं. स्वच्छतेचे कर्मचारी चांगलं काम करतायत, कर्मचारी अधिकारी चांगलं काम करतायत, मुख्याधिकारी याला चांगलं त्यांचं एकदम आम्हाला नियोजन त्यांचं खूप चांगलं आहे. आणि जे थोडे काम राहिले, आता तुम्हाला सांगतो मी, घंटागाड्या असायच्या. अजितदादांनी विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून आम्हाला 40 घंटागाड्या दिल्या. नागरिकांना एकच विनंती करतो बाबा, हे डेपो आम्हाला रस्त्यावर दिसायचे नसले तर त्याचं एकच कारण आहे की तुम्ही स्वतः ज्या घंटागाड्या सकाळ संध्याकाळ तुमच्याकडे येतात, तुमचा कचरा कशात बी पिशवीत ठेवा आणि त्या कचरा घंटागाडीतच टाका. यामुळं शहर स्वच्छ राहील आणि स्वच्छ राहण्यासाठी नागरिकांनीच आपला एक मूलभूत हक्क म्हणून याकडे लक्ष द्यावं, असं मी आमच्या कौन्सिलच्या वतीने सर्व नागरिकांना विनंती करतो.